नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या त्रिशूल बॅच मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जो आपण पॉलिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे उच्च न्यायालय. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेले की न्याय व्यवस्था कशा पद्धतीनं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून विभक्त अशी ठेवण्यात आलेली आहे. त्यासोबतच जे आपला चौथा जो पिलर असतो, जो की प्रेस, तो थोड्याफार प्रमाणामध्ये दोघांचं इंटरचेंजिंग असतं. कारण की भरपूर सारे जे पॉलिटिकल पार्टीज असतात, एक तर त्यांनी स्पॉन्सर्ड केलेले टीव्ही चॅनल्स असतात किंवा मग त्यांच्या ज्या ऍड्स असतात त्या प्रत्येक टीव्ही चॅनलला हव्या असतात. त्याच्यामुळे थोडेसे लागेबांधे जे असतात ते त्यांचे असतात. परंतु ज्युडिशियरीचं तसं नसतं. ज्युडिशियरी ही कम्प्लिटली आयसोलेटेड असते एक्झिक्युटिव्ह बॉडी पासून आणि लेजिस्लेटिव्ह बॉडी पासून, म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून. आता त्यातीलच सुप्रीम कोर्ट जे आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय, हा जो टॉपिक आहे तो आपण मागच्या लेक्चर मध्ये अभ्यासलेला आहे. या लेक्चर मध्ये जे ते आपण उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट्स यांचं कार्य कशा पद्धतीनं चालतं, हायकोर्टचे अधिकार सुप्रीम कोर्टाच्या सारखेच आहेत का सुप्रीम कोर्टापेक्षा काही वेगळं आहे, तर जवळपास बऱ्याच अंशी जे येतं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्हींचे अधिकार जे येतं ते सारखेच असतात. परंतु कुठे कुठे जे येतं ते या बाबींमध्ये फरक असतो. मग तो फरक कुठे एवढा आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. कारण की हे जे टॉपिक येतं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, याच्यावरती हमखास एखादा तरी प्रश्न असतो म्हणजे असतोच. कारण काय की जे चौथा जो स्तंभ आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारणं हे गरजेचंच असतं. जर का त्याच्यावरती प्रश्न नसेल पडणार तर मग मुलं काय करत जातात की त्याच्याकडे दुर्लक्ष करत जातात. आणि सध्याच्याला आपली भारताची जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सगळा भार जो येतो तो न्यायालयांवरती येऊन पडलाय. काही झालं की लोक काय करतात की न्यायालयाकडे धाव घेतात. मग इकडे ज्या गोष्टींसाठी की साधारण कार्यकारी किंवा विधायी मंडळ जे असतं ते काम करू शकतं, अशा गोष्टींसाठी देखील आपल्याला न्यायालयाकडे जावं लागतं. दोन पार्टी, एक पार्टी असेल आणि त्या पार्टीचे फुटून जर का दोन तुकडे झालेले असतील तर त्यासाठी देखील त्या पार्टीज काय करतात की न्यायालयाकडे जातात. यामुळे काय होतं की न्यायालय जे येतं त्यांच्यावरचा कामाचा ताण जो येतो तो वाढत चाललेला आहे. असा हा कामाचा ताण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या नंतर दुय्यम न्यायालय जी आहेत त्यांची निर्मिती जी येते ती भारतामध्ये करण्यात आलेली आहे. परंतु बाकीचे जे असतात दुय्यम न्यायालय यांच्यावरती जो येतो तो लोकांचा बऱ्याच अंशी जो येतो तो विश्वास कमी कमी होत चाललाय. मग या दुय्यम न्यायालयाने जो निर्णय दिलेला असतो त्या विरोधामध्ये लोक काय करतात, अपील करतात. मग अपील कुठे करणार तर मग हायकोर्टामध्ये किंवा मग सुप्रीम कोर्टामध्ये. तर अशा पद्धतीने अपील जी आहे ती हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये केली जाते. तर चला आपण पाहूयात की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीमध्ये काय फरक आहेत आणि काय साम्य आहेत. तर हे लेक्चर बघायच्या अगोदर तुम्ही माझं अगोदरचं लेक्चर पाहणं हे गरजेचं आहे. कारण की ते लेक्चर तुम्ही जर का पूर्णतः पाहिलेला असेल तर बऱ्याच अंशी तुम्हाला हा जो टॉपिक आहे हायकोर्ट हा खूप इझी जातो. कारण की आपण त्यामध्ये इन डिटेल आपण सगळा अभ्यास जो आहे तो केलेला आहे. तर चला मित्रांनो आपल्या मूळ टॉपिक कडे वळूयात, उच्च न्यायालय. तर उच्च न्यायालय जे आहे ते राज्यघटनेच्या 6व्या भागामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्या अगोदरचे जे सर्वोच्च न्यायालय होतं ते कितव्या भागामध्ये देण्यात आलेलं होतं तर 5व्या भागामध्ये. कलम किती आहेत, याचे कलम किती होते सर्वोच्च न्यायालयाचे, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. काय ट्रिक सांगितली होती की सर्वोच्च न्यायालयाचे कलम लक्षात ठेवायचे असतील तर 1947 साली भारत स्वतंत्र झालेला आहे आणि हा जो स्वतंत्र झालेला आहे याच्यातले 9 जे येतं ते काढून टाकायचे, म्हणजे किती उरता येतं 147 हे कलम उरतंय. आता याच्यातलं आपल्याला सुरुवातीचं कलम काढायचे. सुरुवातीचं कलम काढायचे तर मग कसं काढणार आहे, 47 आणि 1 48, मग 48 चे अर्धे किती येतात 24, याच्या अगोदर 1 लावला म्हणजे 124 ते 147 पर्यंत जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाची कलमे होती. उच्च न्यायालयाची कलमे किती येतं तर 214 ते 231 यामध्ये जे येतं ते उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता यामध्ये काय काय केलेलं आहे तर उच्च न्यायालयाची संरचना कशा पद्धतीने असेल, त्यांचे अधिकार काय असतील, त्यांची काम करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, या सर्व बाबी जे आहेत ते यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर जे ती भारताची एकात्मिक न्यायिक प्रणाली,
काय म्हणते हे एकात्मिक न्यायिक प्रणाली. आपण पाहिलेलं आहे की ज्युडिशियरीचं इंडिपेंडन्स म्हणजे न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य हे अबाधित राखण्याचं कार्य जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड ज्युडिशियरी म्हणजे काय की एकात्मिक न्यायिक प्रणाली. एकात्मिक न्यायिक प्रणालीमध्ये काय की राज्याचे जे कायदे येतात त्याच्यावरती देखील उच्च न्यायालय जे येतं ते डिसिजन देणार आणि केंद्राचे जे कायदे आहेत त्याच्यावरती देखील उच्च न्यायालय डिसिजन देणार. त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालय देखील राज्यांचे जे कायदे आहेत त्याच्यावरती डिसिजन देणार आणि केंद्राचे जे कायदे आहेत त्याच्यावरती देखील डिसिजन देणार. अशा पद्धतीनं काय की एकात्मिक न्यायिक प्रणाली आहे. त्यानंतर जे आहे ते सर्वात कंट्रोल कुणाचं असतं, नियंत्रण कुणाचं असतं, तर त्यावरती सर्वोच्च न्यायालयाचं असतं. त्यानंतर जे येतं ते राज्याच्या न्याय प्रशासनामध्ये, जसं की देशाच्या न्याय प्रशासनामध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वात उच्च स्थानावरती आहे. त्याच पद्धतीने जे येते ते राज्याच्या प्रशासनामध्ये उच्च न्यायालय हायकोर्ट्स हे सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यांच्यावरती राज्यामध्ये दुसरं कोर्ट नाहीये. डायरेक्ट गेले की मग सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर जे येतं ते सुरुवात जेव्हा झालेली होती भारतीय न्याय व्यवस्थेची 1861 या साली जे ते भारतामध्ये विविध ठिकाणी इंग्रजांनी त्यांना सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं, परंतु त्यांनी बॉम्बे, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी जे येतं ते उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर 1935च्या कायद्यानुसार जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. त्याला काय म्हटलं होतं इंग्रजांनी? फेडरल कोर्ट. तर उच्च न्यायालय कोणत्या कायद्यानुसार? 1861च्या कायद्यानुसार स्थापना झालेली आहे. परंतु स्थापना म्हणजे तरतूद जी ती 1861च्या कायद्यामध्ये, स्थापना रिअलिटीमध्ये 1862 पासून जे ते त्यांनी कार्य करायला चालू केलेलं आहे. मग कोणकोणते न्यायालय त्यांनी स्थापन केले होते? कलकत्ता उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय. त्यानंतर चौथं न्यायालय, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की 3 जे न्यायालय आहेत ते आपल्याला माहिती असतात, परंतु आयोग जो आहे तो आयोग काय करतो की चौथं न्यायालय विचारतो. आणि इथे मग आपली गडबड होते की चौथं न्यायालय कोणतं होतं? आपल्याला 3च माहिती असतात, बरोबर आहे. तर 1866 साली अलाहाबाद इथे, सध्याचा प्रयागराज, तर इथे जे ते चौथं न्यायालय ब्रिटिश गव्हर्नमेंटने इस्टॅब्लिश केलेलं होतं. त्यानंतर येतं की उच्च न्यायालयांची स्थापना, त्यांचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र आणि संस्था. तर लक्षात घ्या मित्रांनो, राज्यघटनेच्या भाग 6 मधील कलम 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये काय म्हटले कलम 214 नुसार की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात येईल. काय करण्यात येईल की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात येईल. परंतु काय होतं की आपण भारत ज्यावेळेस स्वतंत्र झालेला आहे त्यावेळेस आपल्याकडे लिमिटेड स्वरूपामध्ये रिसोर्सेस होते. असे पैसे जे येतात ते खूप सारे नव्हते. त्याच्यामुळे काय की जर का आपण एक उच्च न्यायालय वाढवलं तर त्यासोबतचा स्टाफ वाढणार, त्यासोबतचं काय वाढणार आहे की त्यांच्या पगारी वाढणार आहे, तर तिथले न्यायाधीश वाढणार, सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार, त्यामुळे परत आणखीन ताण येणार. त्यामुळे आपण काय केलं होतं की एक तरतूद केली होती की ठीक आहे प्रत्येक जे राज्य आहे त्यासाठी एक न देता आपण जर का पॉसिबल असेल तर प्रत्येक राज्यासाठी किंवा मग 2 किंवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय असेल, असं जे येतं ते आपण ठरवलं होतं. मग सध्याच्या घडीला देशामध्ये किती उच्च न्यायालय येतं? तर सध्याच्या कंडिशनला भारतामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत. त्यामध्ये 2013 मध्ये 3 आणि 2019 मध्ये 1 अशी 4 उच्च न्यायालय जी आहेत ती वाढवण्यात आलेली आहेत. तर कोणकोणती उच्च न्यायालय वाढलेली आहेत? तर मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेश हे 7 सिस्टर स्टेट जे आहेत यांच्यात यापैकी 3 मध्ये जे येतं ते नव्हतं. तर या 3 मध्ये सेपरेट असा हायकोर्ट इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. मणिपूरचं इम्फाळ मध्ये, मेघालयचं शिलाँग मध्ये आणि त्रिपुराचं आगरताळा मध्ये. आता आंध्र प्रदेशचं जे आहे ते त्यांचं जे कॅपिटल आहे अमरावती, इथे ते इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सामायिक उच्च न्यायालय. सामायिक म्हणजे जे की 2 किंवा अधिक राज्यांना एकच उच्च न्यायालय आहे.
अशा पद्धतीचे जे उच्च न्यायालय आहेत त्यांना आपण सामायिक उच्च न्यायालय असं म्हणतो. तर बॉम्बे सगळ्यात जुनं, याचं महाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव. आता यांची खंडपीठ कुठं कुठं येतं, तर नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. औरंगाबादचं नाव काय झालेलं आहे, तर छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. त्यानंतर कलकत्ता. कलकत्ताकडे काय काय आहे, तर पश्चिम बंगाल आणि अंदमान आणि निकोबार बेटे. पश्चिम बंगाल आणि अंदमान आणि निकोबार बेटे. मग यांची जी खंडपीठ आहेत, तर अंदमान आणि निकोबारचं पोर्ट ब्लेअरला आहे आणि जलपैगुडी जे आहे पश्चिम बंगाल मधलं, तिथे पश्चिम बंगालचं खंडपीठ आहे. त्यानंतर जे येतं ते गुवाहाटी. गुवाहाटी न्यायालय हे आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँड या 4 राज्यांसाठी काम करतं. त्यांची खंडपीठ कुठे येतं, तर इटानगर, ऐजवाल आणि कोहिमा. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. इटानगर जी आहे ती अरुणाचल प्रदेशची, ऐजवाल जी आहे ते मिझोरमची राजधानी. त्यानंतर येतं मद्रास. मद्रासमध्ये काय आहे की तामिळनाडू आणि पुदुचेरी. खंडपीठ कुठे आहे, मदुराईला. मदुराईला कोणतं प्रसिद्ध टेम्पल आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर येतं केरळ. केरळमध्ये लक्षद्वीप आणि केरळ या दोन्हीसाठी ते सामायिक आहे. त्यानंतर पंजाब व हरियाणा. पंजाब आणि हरियाणासाठी चंदीगड या त्यांच्या कॅपिटलच्या ठिकाणी. चंदीगड तसं केंद्रशासित प्रदेश आहे, परंतु या तिन्हीसाठी मिळून जे येतं ते पंजाब आणि हरियाणाचं हायकोर्ट काम करतं. त्यानंतर येतं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख. तर श्रीनगरला जे हायकोर्ट आहे ते जम्मू आणि काश्मीर आणि लडाख साठी कार्य करतं. तर दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश, युनियन टेरिटरी अशा आहेत ज्यांच्यासाठी की एक सेपरेट त्यांचं हायकोर्ट इस्टॅब्लिश आहे. परंतु इतर जे राज्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असं नाहीये. त्यानंतर उच्च न्यायालयांचे कार्यस्थान. तर कोणकोणती उच्च न्यायालये कुठे कुठे आहेत, तर गरजेचं नाहीये की त्यांच्या कॅपिटलच्या शहरामध्येच ती उच्च न्यायालये असतील म्हणून. उत्तर प्रदेशचं आहे अलाहाबादला म्हणजेच प्रयागराजला. त्यानंतर छत्तीसगडचं आहे बिलासपूरमध्ये. मध्य प्रदेशचं येतं जबलपूरला. केरळचं एर्नाकुलम, ओडिशा कटक येथे, उत्तराखंडचं नैनिताल आणि राजस्थानचं जोधपूर येथे. म्हणजे फक्त त्यांच्या कॅपिटल मध्येच त्यांची जी सीट आहे ती नाहीये, तर इतरत्र देखील त्यांची सीट आहे. तर अशा पद्धतीने जे ते उच्च न्यायालय जे येतं ते कॅपिटल सोडून इतर ठिकाणी देखील आहेत. तर सर्वाधिक न्यायाधीश कोणत्या हायकोर्ट मध्ये आहेत, तर अलाहाबाद उच्च न्यायालय म्हणजे प्रयागराज उच्च न्यायालय मध्ये सगळ्यात जास्त येतात. आता आपण जरी नाव चेंज केलेलं असेल की प्रयागराज चेंज केलं असेल किंवा हे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलेलं असेल, तरी देखील हायकोर्टचे जे नाव आहेत ते आणखीने त्याच नावाने ओळखले जातात. म्हणजे तिथे औरंगाबाद हेच लिहावं लागतं. मुंबई हायकोर्टाचं आणखीन देखील बॉम्बे हायकोर्टच लिहावं लागतं. त्यासोबतच मद्रास हायकोर्ट, चेन्नई हायकोर्ट जे आहे त्याचं आणखीन नाव मद्रास हायकोर्टच लिहावं लागतं आणि कोलकाता हायकोर्टचं आणखीन नाव कलकत्ता हायकोर्टच लिहावं लागतं. कारण का की त्या शहरांची नाव जरी बदलली असतील तरी त्यांच्या हायकोर्टाने त्यांची नावं बदललेली नाहीयेत. शहरांची नावे बदलली परंतु उच्च न्यायालयांची नावं जी आहेत ती आणखीनही जशाल तशीच आहे. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये कोणकोणत्या इमारती अशा आहेत ज्या की हायकोर्टच्या आहेत, तर मुंबई उच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे ती आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे ती, अशा 2 इमारती ज्या आहेत त्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. आता ओरिसाचं नामांतर ओडिशा असं जरी झालेलं असलं तरी त्याच्या उच्च न्यायालयाचं नाव जे येतं ते आणखीन ओरिसा असंच आहे. लक्षात येते? म्हणजे त्या राज्याचं नाव बदललं तरी देखील त्या हायकोर्टचं नाव जे येतं ते त्यांनी आणखीनही बदललेलं नाहीये.
त्यानंतर उच्च न्यायालयाची संरचना, ही रचना कशी असणार आहे? तर कलम 214 नुसार काय की प्रत्येक राज्यासाठी एक एक उच्च न्यायालय असेल. आता या उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असणार आहेत? तर एक मुख्य न्यायाधीश असेल आणि इतर न्यायाधीश असतील. आता इतर किती न्यायाधीश असतील? हे राज्य परत्वे जे येतात ते त्यांची संख्या जी येते ती वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे. यांचं जे येतं ते कॉमन अशी संख्या नाहीये. तर ठरवणार कोण? तर ती संख्या जी येते ती राष्ट्रपती ठरवणार आणि त्यांना आवश्यक वाटेल. राष्ट्रपती ठरवणार म्हणजे कोण ठरवणार? संसद ठरवणार आहे. तर संसदेला आवश्यक वाटेल अशा पद्धतीने त्या त्या राज्याचे हायकोर्टचे जे काही जजेस येतात त्यांची संख्या ठरवली जाते. त्यानंतर जे ते ठरवण्याचा अधिकार जो येतो तो राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. म्हणजे नावाने राष्ट्रपतीच्याच चालतं, परंतु राष्ट्रपती त्यांच्या मनाने ही संख्या ठरवू शकत नाहीत. तर कोण ठरवतं? तर संसद ठरवते. त्यांचे वेतन भत्ते हे देखील राष्ट्रपती ठरवतात, परंतु इनडायरेक्टली कोण ठरवतं? तर संसदच ठरवत असते. त्यानंतर न्यायाधीशांची नियुक्ती, ही बाब मात्र कम्प्लिटली सेपरेट आहे. या बाबतीमध्ये मात्र न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये मात्र जे कार्यकारी मंडळ आहे ते ढवळाढवळ करत नाही. तर उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात त्यांच्या हँड अँड सील मध्ये. म्हणजे ते स्वतः साइन करतात आणि त्यांचं ऑफर लेटर जे येतं ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दिलं जातं. परंतु राष्ट्रपती हा डिसिजन जो आहे तो स्वतः एकटे घेऊ शकतात का? नाही. तर त्यांना त्या संबंधित राज्याच्या राज्यपालांशी चर्चा करावी लागते की मी अमुक अमुक एका व्यक्तीला जे ते तुमच्या न्यायालयाचे उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करत आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? असं जे येतं ते त्याच्या राज्यपालाला विचारावं लागतं. त्याचबरोबर भारताच्या सरन्यायाधीशांनी त्याचं नाव जे येतं ते सुचवलेलं असायला पाहिजे. तर आणि तरच राष्ट्रपती तिथे मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करू शकतात. म्हणजे दोन जण इम्पॉर्टंट आहेत, एक तर राज्यपाल आणि दुसरं म्हणजे सरन्यायाधीश. सरन्यायाधीश अगोदर असतात, त्यानंतर तिथले जे राज्यपाल आहेत त्यांना विचारलं जातं. या दोघांकडून होकार आल्याच्या नंतर राष्ट्रपती फायनल ऑर्डर काढतात आणि त्यानंतर मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती जी येते ते इथे होते. आता हे झालं मुख्य न्यायाधीशाच्या बाबतीमध्ये. बाकीच्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते? सुप्रीम कोर्टामध्ये कशी केली जायची की अगोदर जे सरन्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती, त्यानंतर जे कॉलेजियम सिस्टीम होतं त्याच्यानुसार बाकीच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल. त्याच पद्धतीने इतर न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ते भारताचे राष्ट्रपती जरी करत असतील तरी देखील सरन्यायाधीश त्याचबरोबरच त्या राज्याचे राज्यपाल आणि संबंधित न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असे सगळे मिळून डिसाईड करतात आणि त्या डिसिजन नंतर जे ते ठरवलं जाते की अमुक एका व्यक्तीला जे येतं ते या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश बनवायचा आहे का नाही बनवायचा आहे. परंतु याच्यामध्ये देखील काही पॉइंट आहे. काय पॉइंट आहे त्याच्यामध्ये? तर जे जे काही नावं जे काही सजेस्ट केले जातात तर हे कॉलेजियमनी सजेस्ट केलेले असतात. सुरुवातीला कसं होतं, आपण बघितलं होतं की 3 जजेस केसेस ज्या सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये 3 जजेस केसेस बघितल्या होत्या. पहिल्या जज केसमध्ये काय होतं की फक्त विचारांची आदान प्रदान केली जाईल. दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलं होतं की कमीत कमी 2 ज्येष्ठतम न्यायाधीशांचं जे येतं ते ओपिनियन असायला पाहिजे आणि हा जो निर्णय असेल तो राष्ट्रपतीवरती बंधनकारक असेल. तिसऱ्या जज केसमध्ये काय म्हटलेलं आहे की कमीत कमी 4 जे न्यायाधीश असतील त्यांचं ओपिनियन असायला हवं. त्यासोबतच जे सरन्यायाधीश आहेत तर याच्यातले 2 जणांनी जर का नाही म्हटलेलं असेल तर सरन्यायाधीश त्याचं जे रिकमेंडेशन आहे ते राष्ट्रपतीकडे करू शकत नाही. तर अशा पद्धतीनं जे येतं ते 4 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश या सर्वांनी मिळून जे येतं ते कॉलेजियम बनवत. इथे कसं आहे, आता इथे मुख्य न्यायाधीश असो किंवा इतर न्यायाधीश असो यांची नियुक्ती करताना सुरुवातीला जे फर्स्ट जज केस होती त्याच्यामध्ये फक्त विचारांची आदान प्रदान होती. दुसऱ्या जज केस मध्ये काय झालंय की सरन्यायाधीशांचं जे काही म्हणणं असेल ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तिसऱ्या जज केस मध्ये काय झालेलं आहे की कॉलेजियम जे असतं तर या कॉलेजियम मध्ये 2 ज्येष्ठ न्यायाधीशांची जी येते ते
ओपिनियन घेतलं जाईल आणि या 2 ज्येष्ठ न्यायाधीशांच्या ओपिनियन नंतरच इतर न्यायाधीश जे येतात त्यांची नियुक्ती करण्यात येईल. अशा पद्धतीनं इथे जे येतं ते थोडासा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर जे येतं सामायिक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींना संबंधित सर्व राज्यांच्या राज्यपालांचा विचार घ्यावा लागतो. साहजिक आहे, एका राज्याशी संबंधित असेल तर तिथल्या राज्यपालांचा. जर का सामायिक असेल, जसं की आपण बघितलं की गुवाहाटी न्यायालय जे येतं ते 4 राज्यांमध्ये, तर जर का असं जर का सामायिक असेल तर तिथले जे काही 4 राज्यपाल येतात त्या सर्वांचं ओपिनियन जे येतं ते विचारात घ्यावं लागतं. त्यानंतरच राष्ट्रपती जे येतं ते तिथल्या न्यायाधीशांची नियुक्ती करू शकतात. तर अशा पद्धतीनं जे आहे ते राज्यपाल, त्यासोबतच जे मुख्य न्यायाधीश आहेत ते, त्यासोबतच सरन्यायाधीश जे आहेत ते आणि राष्ट्रपती असे चौघे मिळून जे येतं ते ठरवतात की अमुक अमुक व्यक्तीला जे येतं ते आपल्याला न्यायाधीश म्हणून नियुक्त करायचं आहे का नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूयात की जे जजेसची नियुक्ती कशी करणार या बाबतीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाचं बघितलंय, तेच आपण हायकोर्टाचं पाहूयात एकदा. की पहिल्या न्यायाधीशांचा खटला 1982 फर्स्ट जजेस केस, याच्यामध्ये एस पी गुप्ता विरुद्ध भारतीय संघराज्य. कोण होते? एस पी गुप्ता विरुद्ध भारतीय संघराज्य. याच्यामध्ये काय म्हटलं होतं की विचारांची आदान प्रदान करणे, म्हणजे कुणाला घ्यायचं किंवा नाही हे काही कंपल्सरी नव्हतं, तरी देखील विचारपूस केली जाईल. त्यानंतर जे येतं ते न्यायाधीशांचा विचार घेणे त्यांना बंधनकारक आहे, परंतु त्यांचे जे मत आहे म्हणजे न्यायाधीशांचे जे मत आहे ते बंधनकारक नव्हते. इथे जे फर्स्ट जज केस मध्ये काय होतं की न्यायाधीशांचं जे मत असेल ते बंधनकारक नव्हतं. दुसऱ्या खटल्यामध्ये काय झालेलं की सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन विरुद्ध भारताचे संघराज्य युनियन ऑफ इंडिया, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की विचार घेणे म्हणजे एकमत होणे. विचार घेणे म्हणजे काय की एकमत झालं पाहिजे, त्यांच्यासोबत त्यांचं ऐकलंच पाहिजे. म्हणजेच काय की सरन्यायाधीशांनी दिलेला जो सल्ला आहे तो राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आलेला आहे की याच अमुक एका न्यायाधीशाला जे येतं ते या उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवायचंय. तर अशा नेमणुकीबाबत जे येतं ते हा सल्ला बंधनकारक करण्यात आलेला होता. त्यानंतर जे येतं ते तिसऱ्या न्यायाधीशांचा खटला येतो 1998 साली. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की न्यायाधीशांनी दिलेला सल्ला हा वैयक्तिक नसून त्यामध्ये न्यायाधीशांच्या बहुत्वाचा विचार घेणे अपेक्षित आहे. म्हणजेच काय की 2 ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या कॉलेजियमचा विचार जो आहे तो इथे घेणं अपेक्षित आहे. म्हणजेच इथे जे सेकंड जजेस केस होती म्हणजे दुसऱ्या जो खटला होता, तर त्या दुसऱ्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये 2 जणांचं म्हटलेलं आहे, परंतु उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये इथे जे ते तिसऱ्या जजेस केस जी होती 3 न्यायाधीशांचा खटला, तर यामध्ये म्हटलेलं आहे की 2 जणांची 2 जे न्यायाधीश असतील
त्यांच्या कॉलेजियमचा सल्ला जो येतो तो घेणे इथं अपेक्षित आहे. त्यानंतर NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन हे आपण पाहिलेलं आहे सकाळी, की त्यामध्ये काय होतं की जी काही कॉलेजियम पद्धती होती तिला स्क्रॅप करून त्यामध्ये एक कायदा मंत्री आणि 2 निष्णात पंडित, त्याबरोबरच 2 जे येतं ते ज्येष्ठतम न्यायाधीश असं मिळून 5 जण आणि एक 6वा जो येतो तो सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस. तर अशा पद्धतीने ही सिस्टीम होती, परंतु त्याला जे येतं ते सर्वोच्च न्यायालयाने स्क्रॅप केलेलं आहे, म्हणजे रद्द केलेलं आहे. कारण का की कलम 50 नुसार न्याय व्यवस्था ही कायदे मंडळापासून किंवा कार्यकारी मंडळापासून ही विभक्त असायला पाहिजे. त्यानंतर न्यायाधीशांची पात्रता काय असेल, कुणाला आपण न्यायाधीश म्हणून म्हणजे पद धारण करण्याची परवानगी देऊ शकतो, तर ती व्यक्ती जी ती भारताचा नागरिक असावी, भारताचा नागरिक असावी. त्याचबरोबर तिने कमीत कमी 10 वर्ष जे येतं ते न्यायिक पद म्हणजे जज म्हणून तिने काम पाहिलेले असावे. न्यायिक पद म्हणजे काय की जज म्हणून तिने काम पाहिलेले असावे, किंवा कमीत कमी 10 वर्ष ही एखाद्या उच्च न्यायालयामध्ये तिने वकिली केलेली असावी. त्यानंतर किमान वयाची पात्रता आहे का याच्यामध्ये, जसं सुप्रीम कोर्टामध्ये होतं. सुप्रीम कोर्टामध्ये किती किमान वय होतं आठवतंय का? राज्यसभेसाठी किती वय आहे? 35 वर्ष. सुप्रीम कोर्टाच्या वकिलासाठी किती वय आहे का की इतक्या अमुक वर्षीच जो येतो तो हा सुप्रीम कोर्टाचा वकील म्हणून जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं कोणतीही किमान वयोमर्यादा जी येते ती सांगण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा देखील निष्णात कायदे पंडित असण्याबाबतची पात्रता जी येते ती ठेवण्यात आलेली नाहीये. म्हणजे तिथं एक क्रायटेरिया होता की तो निष्णात कायदे पंडित असावा. कुणाच्या मते, तर राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदे पंडित असावा. तसं इथं जी येते ती ही पात्रता ठेवण्यात आलेली नाहीये. म्हणजे तो निष्णात कायदे पंडित नसला तरी चालेल, परंतु त्यानं कमीत कमी 10 वर्ष वकिली करायला पाहिजे कुठे, उच्च न्यायालयामध्ये, आणि कमीत कमी 10 वर्ष तो जज म्हणून असायला पाहिजे. त्यानंतर शपथ किंवा प्रतिज्ञा. शपथ किंवा प्रतिज्ञा ही कलम 219 मध्ये देण्यात आलेली आहे. कोण देतं, तर आपण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की राष्ट्रपती देतात. आता इथे कोण शपथ देणार आहे, तर इथे राज्यपाल देणार आहे. कारण की उच्च न्यायालय जे येतं ते राज्यपालांना विचारून आपण त्यांना तिथे नियुक्त केलेलं आहे ना. मग शपथ कोण देणार आहे, तर राज्यपाल त्यांना शपथ देणार आहेत, ना की सरन्यायाधीश किंवा राष्ट्रपती. लक्षात येते. त्यानंतर राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. त्यांच्या शपथेमध्ये काय काय असतं की भारताच्या राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, त्याचबरोबर भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राखेन, त्याचबरोबर आपल्या पदाची कार्य योग्य तऱ्हेने क्षमता, ज्ञान आणि विवेक यांचा पूर्ण वापर करून निर्भयपणे आणि कृपादृष्टी न ठेवता, कुणावरही कृपादृष्टी न ठेवता किंवा आकस न बाळगता निपक्षपातीपणे करेन. म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून कोणत्याही राजकीय नेत्यावरती किंवा कोणत्याही व्यक्तीवरती कृपादृष्टी ही ठेवणार नाही. त्यासोबतच राज्यघटना आणि कायदे यांचे संरक्षण करीन. काय म्हणते की राज्यघटना आणि कायदे दोन्हीचे पण यांचे संरक्षण करीन, म्हणजे प्रोटेक्टर. सिमिलर टाईपची जी आहे ती जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांची देखील अशाच प्रकारची प्रतिज्ञा असते, परंतु त्यांचा जो कॉन्टेक्स्ट असतो तो वेगळा असतो. तर अशा पद्धतीने ही पण प्रतिज्ञा जी येते ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर न्यायाधीशांचा कार्यकाळ. तर राज्यघटनेमध्ये जे येतं ते न्यायाधीशांचा कोणताही कार्यकाळ देण्यात आलेला नाहीये. राज्यघटनेमध्ये कोणताही कार्यकाळ देण्यात आलेला नाहीये, परंतु बाकीचे जे तरतुदी जे आहेत, म्हणजे जसं जसं आपली जी न्यायव्यवस्था मॅच्युअर होत गेलेली आहे त्या पद्धतीने जे येतं ते त्याच्यासाठीचे काही नियम जे येतं ते ठरवण्यात आलेले आहेत.
तर उच्च न्यायालयासाठी वयाची अट किती आहे की 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत. सर्वोच्च न्यायालयासाठी किती आहे तर 65 वर्ष 65. इथे किती आहे तर 62 म्हणजे 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती व्यक्ती न्यायाधीश या पदावरती कार्यरत राहू शकते. आता याच्यामध्ये जर का काही वाद निर्माण झालेला असेल तर राष्ट्रपती काय करतात की भारताचे जे सरन्यायाधीश असतील यांचा विचार घेतात आणि त्यानंतर निर्णय देतात. त्यासोबतच आता न्यायाधीश यांना शपथ कोणी दिलेली आहे राज्यपालांनी दिलेली आहे. आता राजीनामा कुणाकडे देणार राज्यपालाकडे देणार का भारताच्या सरन्यायाधीशकडे देणार का भारताच्या राष्ट्रपतीकडे देणार. तर लक्षात घ्या मित्रांनो राजीनामा जे येतं ते राष्ट्रपतींना संबोधून भारताच्या राष्ट्रपतीकडेच देण्यात येतो. म्हणजे यांना अपॉइंट जरी राज्यपाल जरी यांना प्रतिज्ञा देत असेल शपथ देत असेल तरी देखील राजीनामा कुणाला देणार हे तर राष्ट्रपतींना देणार. राष्ट्रपतींना का देणार कारण की कोणताही एक जो न्यायाधीश असतो उच्च न्यायालयाचा तर याची बदली जी येते ते इतर राज्यामध्ये देखील केली जाते. म्हणजे असं नाहीये की महाराष्ट्राचा जो एखादा न्यायाधीश असेल त्याची जी ड्युटी जी येते ती फक्त महाराष्ट्रातच लावली जाईल असं गरजेचं नाहीये. तर भारताचं हे युनिटी एकता जी येते ती अखंड राहावी यासाठी काय केलं जातं की या राज्यातले जे काही न्यायाधीश आहेत यांची बदली जी येते ते दुसऱ्या राज्यामध्ये देखील केली जाते. कारण का की दुसऱ्या राज्यातले जे राजकीय नेते असतात तर त्यांची जी गुंडशाही जी असते तर ही गुंडशाहीमुळे काय होतं की त्याला जो न्यायाधीश असतो तो देखील शेवटी एक माणूसच असतो आणि त्याला माहिती असतं की ही जी समोरची जी राजकीय व्यक्ती आहे हिला जर का सजा दिली तर काय होईल की ही आपल्याला त्रास देईल किंवा आपल्या नातेवाईकांना त्रास देईल की आपल्या घरच्यांना त्रास देईल. आपल्याला राहायचं तर याच राज्यामध्ये आहे. तसं बाकीचे जे असतात बाकीचे जे न्यायाधीश असतात त्यांचं तसं नसतं. जर का दुसऱ्या राज्यामधला एखादी व्यक्ती असेल तर त्यांना त्या राज्यामध्ये नाही राहायचंय नाही त्यांचे नातेवाईक त्या राज्यामध्ये येतं नाही त्यांची फॅमिली त्या राज्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं त्रास देण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं. असं नाहीये की होणारच नाही. जे देणारे येतं ते तिथून इथे येऊनही त्रास देऊ शकतात किंवा इथून तिकडे जाऊनही त्रास देऊ शकतात. परंतु प्रमाण जे येतं ते कमी होऊ शकतं आणि निर्भयपणे काम करता यावं यासाठी जे येतं ते राजीनामा जे येतं ते राष्ट्रपतींना संबोधून देतात ते. त्यानंतर संसदेच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात. मनमर्जी पद्धतीनं राष्ट्रपती दूर करू शकतात का नाही. आपण बघितलेलं आहे की जरी राष्ट्रपती अपॉइंट करत असतील तरी देखील जे न्यायाधीश असतील ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार त्यांच्या पदावरती नसतात. तर त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी काय की एक सेपरेट अशी प्रोसिजर देण्यात आली ज्याच्यामध्ये की लोकसभेचे 100 जणांनी सही केली पाहिजे राज्यसभेच्या 50 जणांनी सही केली पाहिजे. त्यासोबतच एवढं सही करून देखील तिथले जे अध्यक्ष सभापती आहेत त्यांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतरच त्यांच्यावरती विशेष बहुमताने जर का तो प्रस्ताव पारित झालेला असेल तर आणि तरच राष्ट्रपती त्याच्यावरती सही करतात. त्याच्या अगोदर काय की एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाते आणि ती सदस्यीय समिती हे जे लोकसभा आणि राज्यसभा आहेत यांना काय करते त्यांचा अहवाल देते की त्या न्यायाधीशाची चूक आहे का नाही ते. तर अशा प्रकारे न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केल्यास किंवा राष्ट्रपतींनी त्यांची अन्य उच्च न्यायालयात बदली केल्यास त्यांचे पद जे येतं ते रिक्त होते. म्हणजे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची बदली कुठे होऊ शकते तर इतर उच्च न्यायालयामध्ये होऊ शकते किंवा त्यांची बदली जी येते ते सर्वोच्च न्यायालयामध्ये होऊ शकते. असं जर का झालं तर ऑब्विसली काय की त्यांचं जे पद आहे ते रिक्त होणार आहे. त्यानंतर न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. न्यायाधीश जे आहेत त्यांना पदावरून दूर करण्यासाठी कसं करता येईल सगळी जी मेथड आहे ही कलम 217 मध्ये त्यांनी सांगितलेली आहे. तर संसदेमध्ये जे येतं ते निवेदन सादर करावं लागतं आणि हे जे निवेदन आहे हे विशेष बहुमताने दोन्ही सदनाच्या विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं असतं. त्यासोबतच ज्या अधिवेशनामध्ये ते मांडलेलं आहे त्याच अधिवेशनामध्ये ते राष्ट्रपतीकडे गेलं पाहिजे आणि राष्ट्रपतींनी त्याच्यामध्ये स्वाक्षरी केली पाहिजे.
त्यासोबतच जी काही गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता आहे या आधारावरती जे आधार आहेत ते सिद्ध झाले पाहिजेत. तर याचे जे काही नियम आहेत की काढायचं कसं हे न्यायाधीश चौकशी कायदा 1968 नुसार याचे नियम जे आहेत ते तयार करण्यात आले आहेत. याच्यामध्ये लोकसभेच्या बाबतीमध्ये 100 सदस्यांनी तर राज्यसभेच्या बाबतीमध्ये किमान 50 सदस्यांनी जे आहेत ते याच्यावरती सही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अध्यक्ष आणि सभापती जे आहेत ते असा प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. अध्यक्ष आणि सभापती जे आहेत ते काय करू शकतात की असा जो काही प्रस्ताव आहे तो स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. जर का असा प्रस्ताव जर का त्यांनी स्वीकारला तर जे काही अध्यक्ष आणि सभापती आहेत ते चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती जी आहे तिची स्थापना करतात. आणि ही जी समितीची स्थापना करतात या समितीमध्ये कोण कोण असतं मग? तर यामध्ये भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा एक ज्येष्ठतम न्यायाधीश हे दोघांपैकी एक कोणीतरी, एक तर सरन्यायाधीश असेल किंवा एक ज्येष्ठ न्यायाधीश असेल. त्याचबरोबर एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील, सरन्यायाधीश असतील किंवा ज्येष्ठ न्यायाधीश, सरन्यायाधीशांना जर का उपलब्ध नसतील तर ज्येष्ठ न्यायाधीश. त्याचबरोबर एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील किंवा एखादा निष्णात कायदे पंडित असेल. कोण असेल? एखादा निष्णात कायदे पंडित. अशा पद्धतीने हे तिघ जण जे येतात ती या त्रिसदस्यीय समितीमध्ये उपलब्ध असतील. आता ही जी समिती ही चौकशी करेल की न्यायाधीशांनी जी आहे ती गैरवर्तणूक किंवा अक्षमतेवरून दोषी आहे का नाही. जर का ते दोषी असतील तर त्यांचा जो प्रस्ताव जो येतो तो विचारात घेतला जातो आणि तशा पद्धतीचा अहवाल जो आहे तो सादर केला जातो. आता हा जो अहवाल असतो हा अहवाल जर का संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने जर का संमत झाला असेल तर आणि तरच त्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून दूर करता येतं. दूर कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती त्या न्यायाधीशाला पदावरून दूर करतात. त्यानंतर न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते. न्यायाधीशांचे पगार आणि भत्ते. तर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्या सर्वांचे पगार आणि भत्ते हे भारताच्या संचित निधीवरती प्रभारित असतात. परंतु उच्च न्यायालयाचं जे आहे ते तसं नसतं. तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते जोपर्यंत त्या राज्यामध्ये असतील तोपर्यंत त्यांचं जे काही वेतन भत्ते जे असतील ते त्या संबंधित राज्याच्या संचित निधीवरती प्रभारित असतात. परंतु जसं ते रिटायर होतात आणि त्यांना पेन्शन चालू होते ती जी पेन्शन असते ती भारताच्या संचित निधीवरती प्रभारित असते. लक्षात घ्या मित्रांनो की न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर वित्तीय आणीबाणीचा जर का काळ सोडला तर त्यांचं जे काही पेमेंट असेल त्या पेमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाऊ शकत नाही. त्याचबरोबर निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% शेवटच्या महिन्याची त्यांची जी काही पगार असेल तर या पगाराच्या 50% इतकी रक्कम जी येते ती त्यांना दरमहा मासिक पेन्शन म्हणून देण्यात येईल. आता त्यांचे जे काही पगार आणि भत्ते जे असतात ते संबंधित राज्याच्या जिथं ते नोकरी करत आहेत जिथल्या उच्च न्यायालयामध्ये ते काम करत आहेत त्या राज्याच्या संचित निधीवरती ते प्रभारित आहे. परंतु जेव्हा ते निवृत्त होतात आणि त्यांचा पेन्शन चालू होते तर ही जी 50% पेन्शन आहे ही भारताच्या संचित निधीवरती प्रभारित असते. कुठे? तर भारताच्या संचित निधीवरती ही जी रक्कम आहे ती प्रभारित असते. त्यानंतर न्यायाधीशांची बदली. तर याच्या अगोदर बघितलंय की कोणत्या न्यायाधीशाला अपॉइंट करायचं हे आपण राज्यपालांना विचारून ठरवतो. त्याचप्रमाणे जर का उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करायची असेल
तर त्या राज्याचा राज्यपाल, सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि तिथला जो काही संबंधित राज्याचा जो काही मुख्य न्यायाधीश असेल त्यांना विचारून जे येतं ते ठरवलं जातं की अमुक अमुक जो न्यायाधीश आहे याला तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही पाठवावं का? असं जर का पाठवलेलं असेल तर तो जो न्यायाधीश असेल त्याला कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, म्हणजे या राज्यामधून त्याला घर शिफ्ट करावं लागेल, त्याचा जो काही बाकीचा खर्च असेल तो सर्व खर्च, त्यासोबतच ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याचा जो काही वेळ जाईल त्या सर्वांसाठी जे येतं ते त्याला कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, कारण की सामान नेणं, चढवणं, उतरवणं याच्यामध्ये त्याचे 2-4 दिवस तरी जातील, तिथे जाऊन त्याला घर बघणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी येतात याच्यामध्ये वेळ जातो आणि या वेळासाठी त्याला जे येतं ते काही दिवसांची रजा, त्याचबरोबर त्याला पैसे देखील दिले जातात. तर अशा ही जी बदली होते, सुरुवातीला काय व्हायचं की इन्फ्लुएन्स केलं जायचं की अमुक एका जो न्यायाधीश आहे याला आमच्या राज्यामध्ये बोलवा, किंवा अमुक हा व्यक्ती जो आहे हा खूप चांगला आहे, तो आमच्याच राज्याचा आहे, मग त्याला आमच्याच राज्यामध्ये येऊ द्या. अशा पद्धतीचं पॉलिटिकली इन्फ्लुएन्स केलं जायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की एखादा जो न्यायाधीश आहे त्याचं जर का तिथल्या मुख्य न्यायाधीशासोबत जर का चांगलं वर्तवणूक नसेल तर तो काय करायचा की त्याला पार लगे असं, तो समजा जर का इकडचा महाराष्ट्राचा असेल तर त्याला पार लगे नॉर्थ ईस्ट मध्ये तो पोस्टिंग देऊन टाकायचा. मग हे असं होऊ नये, म्हणजे सुडाच्या किंवा बदल्याच्या भावनेने त्यांची बदली न करता कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून त्यांची बदली केली जावी. यासाठी सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की न्यायाधीशांची जी बदली आहे ती केवळ लोकहितासाठी आणि अपवादात्मक उपाय म्हणून करण्यात यावी. म्हणजे जिथं की गरज असेल तिथे किंवा लोकांच्या हितासाठी त्याची बदली केली जावी आणि ती शिक्षा म्हणून नसावी. महाराष्ट्रात एखादा अधिकारी जर का ऐकत नसेल तर त्याला राजकीय नेते काय धमकी देतात की तुझी जी बदली आहे ती आम्ही गडचिरोलीला करून टाकू किंवा चंद्रपूरला करून टाकू वगैरे वगैरे जे आहेत, म्हणजे जे अनडेव्हलप्ड एरियाज आहेत किंवा नक्सलाइट एरियाज जे आहेत तर अशा एरियामध्ये तुझी बदली करून टाकू म्हणून धमकी दिली जाते. त्याच पद्धतीनं जर का न्यायाधीश असतील त्यांनाही जर का अशा पद्धतीची जर का धमकी किंवा थ्रेट भेटत असेल तर साहजिकच आहे त्यांचं त्या ठिकाणी जाऊन ते मनापासून काम करू शकतील का? नाही, कारण की त्यांना वाटेल की ही एक मला शिक्षा म्हणून दिलेली आहे, मी जो डिसिजन दिला होता तो प्रामाणिक होता आणि हा डिसिजन त्याला आवडला नाही म्हणून त्यांनी जे येते ते मला शिक्षा म्हणून ही बदली दिली आहे. तर अशा पद्धतीने हे होऊ नये, त्यामुळे जे येते ते सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की न्यायाधीशांच्या बदल्या संबंधामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी न्यायिक पुनर्विलोकनाची आवश्यकता आहे. परंतु अशा प्रकारची आव्हान हे केवळ बदली झालेला न्यायाधीशच देऊ शकतो. म्हणजे एखादा जो बदली झालेला न्यायाधीश असेल तोच एक पिटिशन दाखल करू शकतो की माझी जी बदली जी आहे ती सुडाच्या भावनेनं झालेली आहे, माझी बदली जी ती कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून किंवा जनहिताच्या दृष्टिकोनातून झालेली नाहीये, तर एक मनामध्ये आकस धरून जी येते ती बदली करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने जे येतं ते बदली होऊ नये म्हणून तो जो न्यायाधीश असतो तो देखील एक पिटिशन दाखल करू शकतो. आता काही जे येतं ते हंगामी किंवा प्रभारी मुख्य न्यायाधीश जे आहेत, जसं आपण सुप्रीम कोर्टामध्ये पाहिलं होतं की सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत सरन्यायाधीश ते काही कालावधीपुरते जे येतं ते अब्सेंट राहू शकतात किंवा त्यांची जो काही तब्येत जी आहे ती ठीकठाक राहू शकत नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं की त्यांचं पद रिक्त राहू नये यासाठी तिथे हंगामी किंवा प्रभारी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात येते. अशा प्रकारचं जर का पद जर का रिक्त असेल तर तिथे कुणाची नियुक्ती करण्यात येईल आणि कोण नियुक्ती करेल, तर जे काही तिथले सिनियर ज्येष्ठतम न्यायाधीश असतील त्यांची नियुक्ती जी येते ती तात्पुरत्या काळासाठी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये करण्यात येईल. कोण करील, तर राष्ट्रपती उच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीशांपैकी एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक जी येते ती हंगामी किंवा प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून करतील. लक्षात घ्या, इथं जे येतं ते नियुक्ती कोण करते, तर राष्ट्रपती करतायत. कारण कोणाची नियुक्ती आहे, तर मुख्य न्यायाधीशाची. इथे भारताचे सरन्यायाधीश यांची नियुक्ती करत नाहीये, तर कोण करते, तर राष्ट्रपती करतायत. ठीक आहे. त्यानंतर अतिरिक्त हंगामी किंवा प्रभारी न्यायाधीश.
काय म्हणते हे अतिरिक्त आणि हंगामी प्रभारी न्यायाधीश म्हणजे हे ऍडिशनल जजेस की ज्यावेळेस की वर्कलोड वाढतो एखाद्या उच्च न्यायालयावरती जर का वर्कलोड जर का सडनली वाढला की भरपूर साऱ्या केसेस जे येतात ते लोकांनी अपील करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातून या उच्च न्यायालयावरती जर का कार्याचा लोड जर का वाढला तर काय केलं जातं की जे न्यायाधीश आहेत त्यांची संख्या कमी पडते आणि अशी जी कमी पडलेली संख्या असते तर बाकीचे जे न्यायाधीश असतील तर यांना जे येतं ते 2 वर्षापर्यंतच्या काळासाठी परंतु वयाची 62 वर्षापर्यंत जे येतं ते अपॉइंट केलं जाऊ शकतं कुठे हायकोर्टामध्ये. त्यानंतर येतं ते म्हणजे हंगामी प्रभारी न्यायाधीश ऍक्टिंग जजेस. आता हे जे आहेत याच्या अगोदरचं जे होतं ते देखील हंगामी प्रभारी न्यायाधीशच होते परंतु त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे की इथे जे येतं ते न्यायाधीश गैरहजर आहेत. तिथे काय होतं की तिथे कामाचा ताण वाढलेला होता. इथे न्यायाधीश गैरहजर असल्यामुळे तात्पुरत्या काळासाठी की जोपर्यंत तो न्यायाधीश येत नाही तोपर्यंत इथे तात्पुरत्या काळासाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येते किंवा काही जण रिटायर होतात मग ती जी पोस्ट आहे ती खाली होते. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती. आता हे कोण करतं निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती तर त्या संबंधित राज्याचा जो काही मुख्य न्यायाधीश असेल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश तर हा मुख्य न्यायाधीश तात्पुरत्या कालावधीसाठी त्या राज्याच्या न्यायाधीशपदी काम करण्यासाठी जे येतं ते निवृत्त न्यायाधीश जे काही असतील त्यांना नियुक्त केलं जातं. आता हे जे निवृत्त न्यायाधीश येतं यांना नियुक्त करण्यासाठी मुख्य न्यायाधीशांनी अगोदर राष्ट्रपतींची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यासोबतच जे काही निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची देखील पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे. जे काही निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची देखील पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे कार्य करणारे जे काही निवृत्त न्यायाधीश असतील त्यांना राष्ट्रपती ठरवतील यानुसार भत्ते देण्यात येतील. इथे पगार वेतन असा शब्द वापरण्यात आलेला नाहीये तर काय म्हटलंय भत्ता. भत्ता म्हणजे काय की लमसम एक अमाऊंट असते की तुम्हाला जे येतं ते महिन्याला 6,000 रुपये दिले जातील किंवा 50,000 रुपये दिले जातील किंवा 1,00,000 रुपये दिला जाईल. तर अशा पद्धतीने जे येतं ते जे काही भत्ते ते ठरवतील त्या पद्धतीने त्यांना ते भत्ते दिले जातील. आता अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना जरी उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र अधिकार आणि विशेषाधिकार जरी असतील तरी त्यांना जे येतं ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मानले जात नाही. म्हणजे त्यांना काय
हॅलो हॅलो तर जे उच्च न्यायालयाचे जे स्वातंत्र्य असतं तर हे गरजेचं असतं. कारण काय की कार्यकारी मंडळ जे येतं ते कुरघोडी करायचा नेहमीच न्यायालयावरती प्रयत्न करत असतं. इव्हन दो इंदिरा गांधी यांच्या पिरियडमध्ये जे तर इंदिरा गांधी जी येते ती तिला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये केस चालू होती. ज्यावेळेस की इमर्जन्सी संपली होती त्यावेळेस. तर त्यावेळेस इंदिरा गांधी जी आहे, तर ती तिथे जायला तयारच नव्हती. तिचं म्हणणं होतं, की मी का अलाहाबादला जाऊ? त्यांनी ती केस जी आहे, ती इकडे दिल्लीला वर्ग करावी. परंतु असं होऊ शकत नव्हतं. त्यामुळे जे येतं ते नाईलाजास्तव इंदिरा गांधीला जे येतं ते समन्स पाठवण्यात आलं आणि तिला इंदिरा गांधींना जे येतं ते नाईलाजाने अलाहाबाद कोर्टामध्ये जावं लागलेलं आहे. म्हणजेच काय की जी काही टेंडन्सी आहे की जे काही पॉलिटिकल लिडरशिप आहे त्यांची टेंडन्सी असते की आम्ही जे येतं ते जजमेंटला इन्फ्लुएन्स करू शकू. तर अशा पद्धतीनं हे होऊ नये यासाठी जे येतं ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे येतं ते यांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आता कोणकोणत्या पद्धतीचं स्वातंत्र्य आहे तर नियुक्तीची पद्धत. नियुक्ती कोण करतं तर नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. त्यांच्या नियुक्तीमध्ये कार्यकारी मंडळ काय ढवळाढवळ करू शकतं का तर कोणत्याही प्रकारची ढवळ जी येते ती कार्यकारी विभाग जो येतो तो याच्यामध्ये करू शकत नाही. नियुक्ती जी आहे ती कोणत्याही राजकीय कारणास्तव जी येते ती होणार नाही. कारण की राजकीय कारणास्तव झाली तर ऑब्व्हियसली ती जी व्यक्ती आहे तो जो न्यायाधीश आहे तो देखील शेवटी माणूस. तर आणि तरच जे येतं ते त्या न्यायाधीशाला त्या पदावरून दूर करता येतं. त्यानंतर जे ते केवळ राज्यघटनेत दिलेल्या कारणांसाठी आणि प्रक्रियेने जे येतं ते राष्ट्रपती न्यायाधीशांना पदावरून दूर करू शकतात. म्हणजे ही जी प्रक्रिया जी दिलेली आहे या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपती त्या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करू शकतात. त्यानंतर निश्चित सेवा शर्ती म्हणजे काय की त्यांचं जे काही वेतन भत्ते विशेष अधिकार वगैरे जे सगळं जे आहे ते एकदा का ते अपॉइंट झाले की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येत नाही अनटिल अँड अनलेस की तिथे आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाहीये. लक्षात घ्या प्रश्न. जी नॅशनल इमर्जन्सी जी आहे संपूर्ण देशामध्ये किती वेळेस आतापर्यंत आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे आणि फक्त आर्थिक आणीबाणी आतापर्यंत देशामध्ये किती वेळेस लागू करण्यात आलेली आहे या दोन गोष्टीचं उत्तर जे
तर सर्व खर्च जे येतं ते राज्याच्या संचित निधीवर भारित असतात, फक्त पेन्शन तेवढी भारताच्या संचित निधीवरती प्रभारित असते. तर मित्रांनो, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे जे ते आपण पुढील जे पार्ट राहिलेला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात. चला, धन्यवाद मित्रांनो. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. चलो बाय.